हाय नमस्ते. आज मी तुम्हाला करंजी रेसिपी म्हणजे करणार आहे. तर चला बघा मी कशी करते. मी म्हणजे खूप दिवसातनं करते, जस्ट मी गोड पदार्थ करत नाही, पण मी असेच बनवते आता खाण्यासाठी. मला काहीतरी मला खाऊ वाटतं म्हणून. तर हे बघा आपण पीठ घेतलंय, त्यात किंचित उगाच चवीनुसार मीठ टाकणार. मैद्याचं पीठ घेतलंय हे. थोडंसं ह्यात आहे ना आपण तूप टाकणार आहे, 1 चमच्यावर, जास्त नाही. 1 वाटी रवा हे घेतलाय, रवाच म्हणजे मैदा घेतलाय. आणि आता हे थोडं थोडं पाणी टाकून एक घट्ट गोळा करून मळून घेऊया. ह्याचा मीठ टाकलं थोडस. करंजीसाठी मी टॉपिक बनवायसाठी वरचं नाही का, त्याच्यासाठी पीठ चांगलं मळून घेतलं. आणि आता ह्याला भिजू द्या, आपण सारण बनवूया. करंजीच्या आतमध्ये जे आपल्याला भरायचंय सारण, त्याच्यामध्ये बघा मी काय काय घेतले. बारीक रवा अर्धी वाटी घेतले, हे पण अर्धी वाटी. खसखस, काजू आणि बदामचे तुकडे केलेत. आणि ही आहे पिठी साखर, ही पण लागणार आहे आपल्याला. आता हे जरा फ्राय करून घ्यायचं आपल्याला सगळं. सगळ्यात पहिल्यात जरा तूप टाकूया. 1 चमचा तूप टाकलं, हे जरा तव्याला लावून घेऊया. ह्यात आपण आहे ना आधी रवा बारीक घ्यायचा, 0 साईजचा, कारण हात लागणार आहे. हा चांगला 4 मिनिटं फ्राय करून घेऊया. आता बघा 4 मिनिटं झालेले त्याला आपले चांगले. आता अजून 4 मिनिटं आपल्याला ह्यात काजू बदाम ह्यातच टाकायचे. हे पण चांगले हे होतात नाही का, भाजले जातात चांगले. हे टाकूया. आणि आता हे सगळे मिळून 8 मिनिटं, रवा 4 मिनिटं बारीक, आणि हे ड्रायफ्रुट्स 4 मिनिटं, असे 8 मिनिटं भाजायचं. आपला बारीक रवा आणि ड्रायफ्रुट्स रोस्ट झाले. तुम्हाला काय टाकायचं ते टाकू शकता. फक्त मनुके टाकायचे असेल तर ती भाजायचे नाही, ते वरून असे टाकू शकता. आता घेऊया खोबरं भाजून. खोबरं पण असं गोल्डन जरा फ्राय करून घ्यायचं. आणि मग खसखस, खोबरं मी बारीक किसणीनं किसून घेतलंय. असं गोल्डन फ्राय फक्त करून घ्यायचंय आपल्याला. खोबरं पण झालंय आपलं गोल्डन. आता ते पण काढून घेऊया. आता लास्ट राहिली खसखस. खसखस पण जरा हे करून घेऊ. करूया. खसखस पण झाले. खसखस ना काय होणार आहे, आपलं टेस्ट फक्त खमंग येतोय. चिपकून बसली ती सगळं. बघा आपलं सारण सगळं भाजून झाले. आता हे ना ह्याला सगळं थंड होऊ द्यायचं. आणि मग ह्याच्या प्रमाणात आता मी ह्या एक अर्धी वाटी पिठी साखर टाकणार. म्हणजे 1 वाटी घेतलेली, तुमच्या प्रमाणात तुम्हाला जसं गोड आवडतं तसं टाका. मी ह्याला 1 वाटीवर टाकणार आहे पिठी, म्हणजे साखर घेतलेली बारीक करून पिठी साखर. थंड होऊ द्यायचं. आता सगळ्यात शेवटी पिठी साखर टाकायची आपल्याला. अंदाजे आता गोड किती पाहिजे तुम्हाला त्याप्रमाणे टाका. मला तर आता नाही का, हे अर्धी वाटी घेतली मी आणि 1 वाटी. हे सारण आहे ना साधारण 1.5-2 महिने टिकतं. असं डब्यात तुम्ही कधी पण भरून ठेवू शकता, गरम गरम करू शकता. हे सगळं आता मिक्स वेल करून घेते मी. आणि गोड झाले का चेक करते. गोड नसेल झालं तर अजून साखर टाकू शकता. तर थोडस बघा. चला आता आपल्या करंजीसाठी आपण एक छोटासा गोळा घेतलाय. थोडस किंचित पीठ लावलंय मी, मग ते लाटत आहे मी चिपकुनी म्हणून. जर तुमचं पीठ चांगलं झालं असेल आणि तुम्हाला नसेल लागत पीठ तर नाही लावलं तरी चालतं. मी किंचित लावले. थोडस चिटकुनी म्हणून. कसा पाहिजे तसा आकार द्या. एवढी मोठी करंजी करायची तेवढी. आता साधारण एवढी एक केली. ह्यात मी सारण भरलं. साईडनं भी लावायचं नाही का, दूध लावायचं, म्हणजे आपली करंजी फुटत नाही. अशा प्रकारे मी बोटाने ह्याला चांगलं चिटकावून घेणार. आता खूप दिवसाने केली मी तर नाही का, अशीच बघून युट्यूबला. तुम्ही पण माझं बघून बनवा, मी पण युट्यूबला बघून. आता ही बघा
ह्याच्यानं फक्त आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा करंजीचा. मस्त पिकी बघा अशा करंज्या सर्व करून घेतल्यात आपण. आता ह्यांना तेल गरम करायला ठेवले. गोल्डन फ्राय अशा मी तळून घेणार आहे. एक एक आपण छान पिकी अशा हळू सोडून देऊया करंजी. आता पलटी करूया. लगेच तळत्यात मस्त झालं ते एकदम फुटत नाहीत काही नाही. साडी कशी आहे कमेंट करून सांगा. तर आपल्या झालेले आहेत करंज्या रेडी. आपण एक टेस्ट करूया. खूप गरम गरम छान झाली. गरम खूप आहे आणि एकदम सॉफ्ट झाली.